लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाने प्रचाराचा धुरळा उडवला आहे, परंतु त्यातच आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. राज्यात काही मतदारसंघात पार पडलेल्या मतदानाचा टक्का कमी झाल्याने महायुतीच्या नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टेन्शन वाढले असून आता राज्यातील चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात कशा पद्धतीने मतदानाचा टक्का वाढवता येईल यावर चर्चा केली जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 4 जूनपूर्वीच महाराष्ट्रात लोकसभेचा निकाल काय लागेल हे आकडेवारीसह जाहीर करून टाकले आहे. राज्यात मविआला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या अंदाजामुळे राज्यात 45+चे स्वप्न पाहणाऱ्या महायुतीच्या गोटात धाकधूक वाढली आहे. पवार साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. पवार पुढे म्हणाले, देशासह राज्यात 3 टप्प्यात पार पडलेल्या मतदानाची आकडेवारी मोदींना अस्वस्थ करणारी आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.